रुपालीताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या. त्या सेशन कोर्टात वकिली करतात, हायकोर्टात वकिली करतात. एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या एवढी मोठी चूक कशी काय करत हेच समजत नाही मला. एक तर ते माझा डीपी काय आहे ते बघितलं बघायला होता. माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर. बस आंबेडकर फॅशन नाही फ्युजन आहे तो डीपी आहे माझा. दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे आहे ना असं आणि मी एकत्र होतो सगळं. माझं 3 वाजून 7 मिनिटांनी भाषण संपलं आणि 3 वाजून 26 मिनिटांनी ह्या चॅट आला. म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी. आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही, आम्हाला काही हे नाही करायचं. अख्खी टीम कामाला लागली आहे. त्या रुपाली त्या टीमच्या मेंबर झाले हो. वाईट याचं वाटतं. इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात. एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणी येतात. होणार काही नाही आम्हाला माहिती. पोलीस यंत्रणा काही करणार नाही. आम्ही सत्य परेशान होऊ शकतं, पराजित नाही. आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं. एकतर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी. टायमिंग आहे बरोबर ना. ते सगळं टायमिंग म्हणून लगेच निघतं. सोशल मीडियावरती काम करणारे फार हुशार असतात. आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय. अख्ख्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय. फार सगळ्या टीव्ही चॅनलला चाललंय. असं वेळ आहे काय असं चॅट करायला? तुला पैसे पाठवतो ते दलित आणि मुसलमान कमी काय कशाला दलित आणि मुसलमानांना मध्ये दिसतात? ते काय पैशाचे हावरट आहेत काय? पैशाने विकत घेतले जातात काय दलित आणि मुसलमान? बस करा हे जातीपातीचं राजकारण. बस करा, बंद करा. ह्याच्यानेच वाटोळं झालं महाराष्ट्राचं.